यवतमाळमध्ये महायुतीनं मतदारांना मतदानापासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलाय। मतदारांच्या बोटाला बोगस शाई लावून त्यांना पैसे दिले आणि मतदानापासून वंचित ठेवलं असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलाय। भाजप नेत्यांच्या दबावात यामधील आरोपींवर हातूरमातूर कारवाई केल्याचा दावा करण्यात आलाय आणि इतकंच नाही तर काही गुंडांनी ठाकरे गटाच्या संपर्क प्रमुखाला धमकावल्याचाही आरोप करण्यात आलाय। या घटनेविरोधात आता मवियाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। वाटेला जाऊ नका अशा प्रकारची मला मोबाईलवर मला काल धमकी आली। तर गैरप्रकार दिसला तर हाणून पाडण्याचं काम शिवसेनेचा मी पदाधिकारी म्हणून माझं काम आहे, मी ते केलं, परंतु त्याच्यावर आता हे धमकी देण्याचे प्रकार चालले आहे। आम्ही मात्र हे विधान म्हणजे या प्रचाराच्या दरम्यान लोकसभेच्या आम्ही जे यवतमाळकरांना जे आश्वासन दिलं आणि वचन दिलं आहे की बा यवतमाळातील गुन्हेगारीच्या संदर्भात आम्ही ठोस पावलं उचलणार, म्हणजे लढा देणार आणि हे मोडीत काढण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार।